जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अखेर त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला मिळाले यश। गेले 2 ते 2.5 महिने कोल्हापूर शहरातील राजामपुरी कमला कॉलेज परिसरात एका माकडाने लहान मुले नागरिकांवर हल्ले करून जखमी केले होते। नंतर त्याच माकडाने गेल्या आठवड्यात राजामपुरीमधील तवन्नापा पाटणे हायस्कूल मधील एका विद्यार्थ्यावर हल्ला केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने पुढील खबरदारी म्हणून वन विभागाने त्वरित त्याला पकडण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार गेल्या 10 दिवसापासून वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक त्या माकडावर सातत्याने लक्ष ठेवून होते, परंतु उंच असलेल्या इमारती आणि भरपूर प्रमाणात असलेल्या झाडामुळे त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आले नाही। काल रात्री अखेर ते माकड एका मेडिकल मध्ये घुसून नासधूस करत असल्याचे समजले। त्यावेळी तात्काळ वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक तेथे दाखल झाले। कोल्हापूर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या माकडाला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून अखेर त्या माकडाला पकडण्यास वन विभागाला यश आले। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी कोल्हापूर वन विभागाचे उपनिरीक्षक गुरुप्रसाद, सहाय्यक वन रक्षक कमलेश पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी करवीर रमेश कांबळे, डॉक्टर किरण उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनजीव बचाव पथक, वन विभाग कोल्हापूर, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट च्या सदस्यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला होता। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।